मी तर काम करते, तो माणूस तिथे मस्त मोबाईल बघतोय. नुसते रील बघू राहिला, नुसते रीलचे आवाज येत आहे. ह्या माणसाला ना मी आता बघते जरास. का हो हो उठा उठा. काय ग? उठा. काय? हे बघा, तुम्ही हप्ताभर काम करता, मी हप्ताभर काम करते घरात. हा मग हप्त्यात तर तुम्हाला एक दिवस सुट्टी असते, तुम्ही त्या दिवशी आराम करता. माझी सुट्टी नेमकी आहे तरी कधी मला सांगा. झालीची कटकट चालू. मग तुमची पण सुट्टी आहे ना, तर आज माझी पण सुट्टी. आता तुम्ही अर्धे काम करा, अर्धे मी शिलगवते काम. समजलं? मी स्वयंपाक करते, तुम्ही झाडून घ्या. मी भांडे घासते, तुम्ही कपडे धुवा. नाही तर मी कपडे धुते, तुम्ही भांडे घासा. समजलं का? मग तुला काही खायला आणलंय का इथं मी? हा, मग तुम्हाला सुट्टी असते, मला सुट्टी नको. मी तर काम करणारी मोलकरीणच आहे. बस मोलकरीण घेऊन आले घरात, काम करत राहाय कट 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 रोजचे तेच आहे. जेव्हा पहिलं तेव्हा हा माणूस आराम करत राहतो. हा, कामाला जातो तेवढंच कामाला जातो तू. बाकी घरी राहतो ना, अंडे देतो, आयतं जेवण मागतो, आयतं पाणी मागतो, सगळं तुला आयतं आणून द्या. बस एवढंच काम राहिलंय मला. उठा उठा, भांडे घासा. मी भांडे घासून तू काय करते मग? कपडे धुते मी. अगं तू का खायच्या कामाची का? तुला कशासाठी आणलंय मी इथं लग्न करून? मग काय मीच एकटी भांडे घासायची का? तुमचं काय काम आहे? हा, मग तू जाय ना बाहेरून कमवून आण. जर ना घर कामाचे जर पैसे मिळत असले असते ना, तर आजकाल बाया लाखात खेळल्या असत्या, लाखात. हे बघ, रिकामं डोकं नको लावू. आणि माझी काही इच्छा नाही, माझी सुट्टी आहे. घर काम बी काम असतं, असं नाही फक्त त्याच्यात पैसे भेटत नाही, एवढंच फरक आहे. हे बघ बाई, माझी काही इच्छा नाही तुझ्यासोबत डोकं लावायची. मी चाललोय बाहेर. काढली या माणसाने पळ काढली, निघाला हा माणूस. बस मी काही शब्द बोलायला लागली की निघाला हा माणूस बाहेर. बाहेर काय भेटतं? दारू भेटते, चकना भेटतो, सगळं भेटतं मित्रांकडे. निघाला माणूस मस्त. वा वा वा, चांगली चाल धरली तुम्ही, चांगली चाल धरली. रोज तुम्हाला बाहेर जायला लागतं संध्याकाळी डोसायला. हा, चाललोय मी डोसायला. आवरून ठेव सगळं. भांडे घासून जा पहिले. कायचे भांडेन बिंडे? भांडे घासून घे, चाललोय मी. असं वाटतं ना ह्या माणसाला सोडून द्यावं, काढी लागावा माणूस तिकडे, कधी याला घरातच घ्यावं नाही. पण काय करावं, नवरा आहे, मन लागून जातं त्याच्यामध्ये. बाहेर जास्त टाइम राहिला का घरात बोलवायला फोन करावा लागतो त्याला 100 वेळा. नाही तर माझं चित्त कुठं लागतं? प्रेमच माझं आहे ना, त्याचं नाहीये. आज ना काही कामच करत नाही, मी झोपूनच घेते. कारण की ना स्वतःचा आराम करून झाला ना त्या माणसाचा, आता माझा पण आराम करून घेते. माझी पण सुट्टी आज, मी पण झोपते. आईला आज काय दिवस उजडलाय माझा, मला काय कळण झालंय. सकाळपासून एखादं कस्टमर नाही आज आलं. आज निवांत बसायचं वेळ आली माझ्यावर. असंच जर चाललं तर माझा प्रश्न कसा सुटायचा? नाही ना, परमेश्वरनं आपल्या नशिबात लिहिलंय ते घडायचं, ते घडणारच आहे. सगळं वरच्याच्या हातात आहे. कोणतरी आलंय वाटतं. चला दरवाजा तर उघडून बघू, कोण आहे आता? कोण आहे? हो महाराज, मी लावू का दरवाजा? हा लावा लावा. तुम्ही आहे का? अहो महाराज, मी अजय. तुझं नाव काय? अजय माझं नाव. अजय आहे का? हा. बर, खाली बसू का मी पण? हा बस ना, समोर बस. कसं आहे, मला इथं गादीवर बसल्याशिवाय काय बघता येत नाही. हां हां. अहो मी म्हटलं, हां, नेमकं माझ्या घरी थोडा प्रॉब्लेम चालू आहे. प्रॉब्लेम चालू आहे? हा ना, माझी बाई नाही का, हां. बायको नुसती चिडचिड करत राहते हो माझ्यावर. चिडचिड करते का? चिडचिड करते, मला म्हणते भांडे घास, हां. कपडे धु आणि स्वयंपाक कर. आता मला आजच्या दिवस सुट्टी असते. आता तुम्ही सांगा मला एक गोष्ट, आता मी हप्त्यात कंटिन्यू कामावर जातो,
बरं बरं, कंपनीत आहेत का कामाला? कंपनीत. हां. दिवसभर कामावर राहतो. मला हप्त्यातून एक दिवस सुट्टी राहते, आज रविवारी. सुट्टी म्हणल्यावर आराम केला पाहिजे. मग मी आराम करायला पाहिजे ना. हो. तर तिचं म्हणणं आहे की तू भांडे घास माझ्यासोबत, तुला सुट्टी राहते, मला सुट्टी राहते का? मग आता मी लग्न कशासाठी केले तिच्यासोबत? नाही, तिचं कर्तव्य, घरातली सर्व कामं तिनंच केली पाहिजेत. मग ते नाहीच म्हणते ती म्हणते की मी जर भांडे घासते तर तू कपडे धुवून घे, मी जर स्वयंपाक करते तर तू भांडे घास, मी जर भांडे घासते तर तू कपडे वाळत टाक. आता हे माझं काम आहे का? नाही नाही, ही बायकांची कामं बायकांनीच केली पाहिजेत. मग आता तुम्हीच काहीतरी उपाय द्या बाबा. बरं, बघू तुझा हात जरा. बघा बरं. तुझ्या घराचा दरवाजा उत्तरेला आहे वाटतं. हा, उतरेल आहे. आहे ना? बरोबर आहे. आणि एक मिनटं जरा थांब. आई वडील सुद्धा तुझ्या घरात राहत नाहीत, म्हणजे तुम्ही दोघंच राहताय ना? हा ना, आम्ही दोघंच राहतो. अहो, ही कटाळा करते त्यांचं करायला. अरे, तुझ्या नशिबात तर 2 लग्न आहेत. हा, हां, 2 लग्न आहे. 2 लग्न आहे. अरे वा. कधी होतील बाबा दोघं लग्न? लवकरच योग आहे तुझ्या नशिबात. बघू तुझा हात दाखव. अरे अरे अरे, लय मोठ्या अडचणी आहे तुझ्या नशिबात. अडचणी? हा, कसं आहे, लय अवघड आहे. तुला बायको त्रास खूप देते. हा ना, तुम्हाला सांगितलं ना आता की. हा, आणि शिवाय तुझ्या आई वडिलांना पण ते घरात उभं करत नाही. आता काय करणार आहे बाबा? अवघड आहे. याचा काही उपाय आहे बाबा? नाही, उपाय शोधू आपण, पण 501 रुपये दक्षिणा द्यायला लागेल पहिली. 501 रुपये? हो. पण उपाय भेटेल ना? हा, उपाय भेटेल, तर उपाय लगेच भेटेल. 501 रुपये ना? हा, हे घे 1000 रुपये. 1000 रुपये? बरं 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 बरं, 1000 रुपये भेटले. उपाय बरं का, जरा अवघडच आहे, कठीण आहे. थोडा खर्च वगैरे लागेल. किती खर्च लागेल बाबा? साधारण तरी आहे ना 1100 रुपये लागतील. अजून 1100? हा, अजून 1100. हे घ्या 1500. 1500 आहेत का? हा. हा, मग तू काय काळजी करू नको, तुला उपाय एकच नंबर सांगतो. योग चांगला आहे बरं का तुझा. चांगलं आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. कसं आहे माहिती आहे का, तुझ्या नशिबात आहे ना 2 लग्न आहेत. 2? काय बात करता? हो, 2 लग्न आहे? 2 लग्न आहेत. अरे वा, 2 बायकांचा योग. योग. अरे वा. अरे, तुम्ही तर एकदम चांगली खुशखबरी दिली बाबा. खुशखबरी दिली. हा पण तुझा जो घराचा दरवाजा आहे ना, हा तो उत्तरेला आहे ना, हा त्या दरवाजा तो बंद कर हा. आणि पूर्वेच्या साईडला दरवाजा ओपन कर. पूर्वेच्या साईडला ओपन करू? हा, म्हणजे कसं आहे, तुझी पहिली बायको हा आहे का ना, ती तुला त्रास देत होती, उलटापालटा बोलत होती. हा हा तिचं जाऊ दे, पण दुसरी तरी चांगली राहील. हा हा, आणि दुसरी येणारी तरी चांगली असेलच. हा. काळजी करू नकोस. हा. काय अडचण आली तर माझ्याकडे परत ये. हा हा येतो, काही वाटलं तर येतो. हा हा, ये ये. चल. अरे बाप, 2 लग्नांचे योग आहे म्हणे बाबा. आता तर एक काम करतो, हिला बघा कसा धडा शिकवतो मी आता. वा, आज चांगलं कस्टमर येऊन गेलं बरं का. हे 1500, हे 1000, म्हणजे 2500 रुपयाचं काम झालं. कस्टमर पण इतका खुश झाला. 500 सांगितलं 1000 दिले, 1100 सांगितलं तर 1500 रुपये दिले. चला, आजच्या आपल्या दिवसाचा तर खर्च निघाला. आपण पण मस्तपैकी आता जरा गावात जाऊन यावं.
पैसे भेटले मस्त पैकी. आता गावात जाऊन जरा येतो. हा माणूस तर काही काम करणार नाही, मला तर करावंच लागेल. तुझी आता कटकट मिटली. मिटली का? हा. मिटली नाही, कामाला लागा. भांडे घसा. भांडे घसा न भुंडे घसा. आता मी दुसरं लग्न करणार आहे. माझ्या नशिबात 2 लग्न आहे. 2 लग्न? हा. काय कुठून शिकून आली बडबड? मित्रांनी शिकवलं असेल तुम्हाला. चला त्या बेवड्या मित्रांना बघते मी. मित्रांनी चला तर. नाही, चला. बाबाने माझा असा हात बघितला. बाबा म्हणे अरे वा, तुझी बायको तुला त्रास देते, हे करते ते करते, आई वडिलांना ठेवत नाही. मला म्हणे की अरे तुझे 2 लग्नाचे योग आहे. पहिल्या बायकोपासनं तुला त्रास राहील, तिला सोडून द्यायचं, तिच्यासोबत डिवोर्स करायचं, मग दुसरी बायको आणायची, ती तुझ्या आई वडिलांना, तुझ्या घराला, तुला एकदम सुखी ठेवल. असं योगायोग आहे म्हणे. समजलं का? तुझा पत्ता कट. कोण होता तो बाबा? कोण होता तो बाबा? कोण होता तो बाबा? सांगा बाबा कोण होता तो? कोणता बाबा होता? कोणता बाबा होता? तो तिकडे राहतो बाजूच्या गल्लीमध्ये. चला त्याच्याकडे जायचं. चला अगं नाही चला मला डिवोर्स घ्यायचं तुझ्यापासून. त्याच्याकडे जायचं. चला त्या बाबाकडे चल ना. हा बाबा आहे का? बाबा, ओ बाबा. बाबा जरा उठा तो. बाबा उठा. बाबा उठा. उठा बाबा उठा. हा बाबा आहे तुझा. हा बाबा आहे. हा बेवडा बाबा. तुझं भविष्य बघायचं का? जरा थांब. माझं भविष्य अंधारात टाकतो माणूस तो. मारती कशाला? कोण आहे? बाबा ही तीच ना, मला त्रास देणार आहे माझी बायको. ही तुझी बायको आहे ना? हो. मंत्र मारा. हा बाबा होता तुझा. हा बाबा होता बाबा. हा बाबा आहे का तुझा? कसली बायको तुझी? काय सांगतो? दुसरं लग्न होणार आहे त्याचं? हा मला पण तसं त्रास देते बाबा. मंत्र मारा तिच्यावर काहीतरी. दुसरं लग्न होतंय त्याचं. मारती कशाला? थांब. किती तोंडाना बोल. तोंडाना. किती ठेवले पैसे? किती ठेवले माझ्या नवऱ्याने तुमच्या हातात? पैसे किती ठेवले हातात? सांगा पटकन. 2500 रुपये. दावा. पैसे दावा. त्यातला अर्ध संपवलं. दावा. अर्धच राहिलं. पैसे द्या. पैसे तुला का द्यायचे? तू पैसे का द्यायचे मला? हात बघतो. तुझं लग्न झालंय का? कोणाचं? तुझं. करायचंय लग्न मला. आता म्हातारपणी लग्न करतो का तू? तुला माझा योग याचं स्वतःच आयुष्य अंधारात आहे. तुझं काय आयुष्य उजडणार आहे तो? तुला पण अक्कल नाही का? माझा योग आहे ना डोक्यात. माझ्या नशिबात 61व्या वर्षी लग्न आहे. 61व्या वर्षी लग्न आहे का? अजून मला 21 वर्ष तुझं स्वतःचं लग्न होत नाहीये. मारती स्वतःचं लग्न होत नाही तुझं. स्वतःचं लग्न होत नाही. तू त्याचं लग्न करायला चालला दुसरं. पैसे काढ. आमचे पैसे काढ. अर्ध मी संपवलं. पैसे द्या. कुठे संपवलं? दारूच्या अड्ड्यावर. हा बघ बाबा दारू पितो. बाबा दारू नाही, अमृत. हा अमृत. पैसे आण आमचे सगळे पैसे. ते पण घेतलं. घरी तर 1 रुपया देत नाही. इथं बरं पैसे काढून दिले तुम्ही. तुम्हाला मारू नको. त्याच्या नशिबात खरंच 2 योग लग्नाचे होते. दाखवा. मी काय खोटं नाही. कोणचे योग आहे मला दाखवा आत्ताच्या आत्ता. मी सांगतो ना कोणचे योग आहे दाखवा. चला. कसं आहे त्याच्या नशिबात आहे ना, एक लहानपणी लग्न झाले. लहानपणी? खेळता हा. म्हणजे लहान असेल 7-8 वर्षाचा, तेव्हा एक लग्न झालं खेळता. हा. आणि हे आता तुझं दुसरं लग्न. 2 लग्न झाले त्याची खरी. अच्छा बाबा, ते लहानपणाचं म्हणत होते का तुम्ही? हा. मला वाटलं. समजलं का? समजलं. दुसरं लग्न करता? नाही. देऊ आता डिवोर्स देऊ? नाही. डिवोर्स देऊ का?
नाही दिवस पाहिजे तुम्हाला? चला घरी, नका मारू ना, चला घरी. बाबा तुझे धंदे बंद केले ना तर बरं आहे, नाही तर परत मला तू इथं दिसला ना हे काम करताना तुला ना नाही नाही, मी आजपासून नाही ना सगळं काम सोडून देतो. उठ रे, चल घरी, घरी चल, चल घरी. चल घरी. बावट माणसं एवढे पैसे देऊन आयला तर बाईला बरं झालं खोटं सांगून दिलं, नाहीतर बाई नाही ना चांगली काठी घेऊन आली असती. मला चांगलं बदललंच पहिलं. आता त्या बिचाऱ्या नवऱ्याचं कसं होईल काय माहिती, घरी गेल्यावर आता तो नीट राहतोय का नाही काय माहिती. आपण आहे ना हे भविष्य सांगायचं आता बंदच करून टाकू. आज पहिल्यांदा काट्या खाल्ल्यात एवढे. परत जर आपल्या आयुष्यात परत असा प्रसंग आला तर आपलं अंग पण मार खायचं नाही राहिलं. नाही नाही, मी आहे ना हे भविष्याचं सगळं आहे ना बंदच करून टाकतो. आता हे सगळं उचलतो आणि बाहेर नेऊन फेकून देतो. कसली गादी काय गादी आहे हे, जाऊ दे मरू दे. आता पहिलाच मी जातो.